गावात सकाळ सकाळ उठलं की सुरुवात होते ती गोट्यापासून. सुप्रभात सगळ्यांना. नमस्कार, मी तेजल तुमचं स्वागत करते माझ्या कृषी कन्या या युट्यूब चॅनलवर. सकाळचे बरोबर 6 वाजलेत आणि मी गोट्यात येऊन बसले. मागे बघा, हे आमची पिल्लू आणि त्याच्या मागे आमचं लहान छोटं, आम्ही त्याला बारक्या म्हणतो. आई येतेच, गाईंचं दूध काढायचंय. त्याच्या दूध काढून झाल्यावर उकडे पण द्यायचे. उकडे झाल्यावर आंघोळ वगैरे करून न्याहारी झाली, देवपूजा झाली की आम्ही जाणार शेतावर. दे ना, भरपूर दूध दे मला पियाला. चाटू नको, अरे चाटू नको. कशी चाटते, अरे आई केस खाशील काय? काय हवंय तुला? काय हवंय, काय हवंय, काय हवंय? काय काय चाटणार आहेस? अरे चाटणार आहेस? ये, दोन गायी आहेत आमच्या. हे मागे दिसते ना, हे पिल्लू आहे आणि तिच्या मागे ती बारकी आहे. ही चाटते मला कशी. अरे काय करतेस तू? काय करतेस? आठवण आली तुला? आठवण आली होय होय. आज मी खूप दिवसाने आले, त्यामुळं मला चाटायला लागले. पूर्ण गाल हात चाटते. आमचं पिल्लू आहे ते. ह्या शेणाच्या गोवऱ्या आहेत. उन्हाळ्यात ह्याचे थापे घालून ठेवले होते, म्हणजे पावसाळ्यात कसं बरं पडतं चूल पेटवायला. आपल्याला पियाला दूध हवं, सारवायला शेण हवं, शेतीसाठी शेणखत हवं, गांडूळ खत हवं आणि बऱ्याच कामकाजांसाठी जनावरं हवी. मग बाळगायला जनावरं का नकोत? तिने वांग्याचं रोप आणलं होतं, एकदम छोटं होतं एवढं. आता बघा किती मोठं झालंय आणि छोटी छोटी फुलं पण आलेत त्याला. हे जे आहे ना, हे असं गडद जांभळ्या आणि लांब आकाराचं जे वांग आहे त्याचं, त्या प्रकाराचं रोप आहे हे. खूप धरतात ह्याला. हा निसर्ग एक जादूगरच म्हणावा. काय किमया आहे या निसर्गाची. कशी आहे ही किल्लारी जोडी, काम करून रुबाबात चालले घरी.